नमस्कार. आज आपण एका अत्यंत शक्तिशाली आणि गूढ हिंदू देवीवर, कालीवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे काही लेख आहेत, काही नोंदी आहेत, तर त्यातून आपण काली देवीचे वेगवेगळे पैलू, तिची कथा, प्रतीकं आणि आजच्या जगात तिचं काय महत्व आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू. विशेषतः न्यूयॉर्कमधलं एक मंदिर आहे त्याच्या संदर्भात बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. काली देवी नक्की कोण आहे? तिची मुळं अगदी वेदपूर्व काळात पण सापडतात असं म्हणतात, पण मुख्य उल्लेख 6व्या शतकातल्या देवी महात्म्य ग्रंथात आहे. हो, अगदी बरोबर. देवी महात्म्य हा तर खूप महत्वाचा ग्रंथ आहे. त्यात तिला वेळ, मृत्यू, विनाश यांच्याशी जोडलंय, पण त्याच वेळी ती मोक्ष देणारी आणि विश्वाची आई पण मानली जाते. तिची ती रक्तबीज राक्षसाची कथा तर खूप प्रसिद्ध आहे, नाही का? हो ना. आणि ती कथा खरं तर खूप काही सांगून जाते तिच्याबद्दल. म्हणजे रक्तबीजाला कसं वरदान होतं की रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की नवीन राक्षस तयार होणार. बापरे, मग देवता तर हैराण झाले असणार. अगदी. तेव्हा मग देवी दुर्गेच्या क्रोधातून, म्हणजे तिच्या तिसऱ्या डोळ्यातून असं म्हणतात की काळी प्रकट झाली, एकदम क्रोधात. अच्छा. आणि तिने काय केलं तर रक्तबीजाचं रक्त जमिनीवर पडायच्या आतच पिऊन टाकलं आणि त्याचे सगळे राक्षस नष्ट केले. हे तिचं ते उग्र विनाशकारी रूप आहे. पण तो विनाश गरजेचा होता, धर्माच्या रक्षणासाठी, म्हणजे एका अर्थाने काहीतरी नवीन घडवण्यासाठी होणारा विध्वंस. तिचं रूप पण तसंच आहे. म्हणजे वर्णन जे आहे ते गडद काळा वर्ण, जी बाहेर काढलेली, मुंडक्यांची माळ गळ्यात, कापलेल्या हातांचा कमरपट्टा आणि नग्न अवस्थेत शिवाच्या छातीवर उभी. हे सगळं पहिल्यांदा ऐकलं की जरा भीतीदायक वाटतं. हो, वाटू शकतं. पण या प्रत्येक प्रतीकामध्ये खूप खोल अर्थ आहे, माहितीये? सांगा ना थोडं. बरं, तिचा काळा रंग काय दर्शवतो तर ती सर्व रंगांच्या, म्हणजे गुणांच्या पलीकडे आहे. ती अंतिम सत्य आहे, जिथे सगळं काही येऊन मिळतं, काहीच वेगळं उरत नाही. अच्छा. बाहेर काढलेली जीभ, त्याचे पण वेगवेगळे अर्थ आहेत. काही ठिकाणी म्हणतात की रागाच्या भरात नवऱ्यावर पाय दिल्यामुळे आलेली ती लाज आहे, तर काही ठिकाणी ते अहंकारावर नियंत्रण मिळवण्याचं प्रतीक आहे, किंवा सृष्टीची ती एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि ती मुंडक्यांची माळ? मुंडक्यांची माळ ज्ञानाचं प्रतीक आहे. असं म्हणतात की त्यात संस्कृत वर्णमालेतील अक्षर आहेत, आणि ते कापलेले हात म्हणजे कर्माचे जे बंधन आहेत त्यातून मुक्ती. आणि महत्वाचं म्हणजे शिवावर उभं राहणं. शिव म्हणजे चेतना, कॉन्शियसनेस, आणि काली म्हणजे शक्ती, एनर्जी. ओके. तर हे प्रतीक सांगतं की चेतनेशिवाय शक्ती दिशाहीन आहे, आणि शक्तीशिवाय चेतना निष्क्रिय. दोन्ही एकत्र आल्यावरच सृष्टी चालते. ते संतुलन आहे. म्हणजे दिसताना जरी रूप भयावह असलं तरी ती भक्तांसाठी आई आहे, संरक्षक आहे. तिची पूजा पण वेगवेगळ्या प्रकारे होते, बरोबर? हो, नक्कीच. तिची अनेक रूपं आहेत. बंगालमध्ये जी दक्षिण काली पूजली जाते ती एकदम दयाळू आई मानली जाते. अच्छा. तर शमशान काली हे तिचं जास्त तीव्र रूप आहे. तिची पूजा स्मशानात होते आणि ती मोक्षाशी जोडलेली आहे. आणि काली पूजा पण असते ना दिवाळीच्या वेळी? हो, दिवाळीच्या अमावस्येला विशेषतः पूर्व भारतात खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते. तिचा एक मुख्य मंत्र आहे ओम क्रीं कालिकाये नमः. त्याचा अर्थ असा की जी शक्ती सगळ्या गोष्टींना शुद्ध चेतनेत बदलते तिला नमस्कार. काही तांत्रिक परंपरांमध्ये तर कालीला खूपच जास्त महत्व आहे. आणि ही जी एवढी प्राचीन देवी आहे ती आजच्या जगात सुद्धा तितकीच महत्वाची आहे, हे न्यूयॉर्कच्या उदाहरणावरून दिसतंय. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये न्यूयॉर्कच्या क्वीन्स भागातल्या श्री शक्ती मरियम्मा मंदिराचा उल्लेख आहे. हो. हे मंदिर मरियम्मन देवीला समर्पित आहे, आणि दक्षिण भारतात मरियम्मनला कालीचे एक रूप मानतात. ओके. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते इंडो कॅरिबियन समुदायाने सुरू केलंय, आणि ते खूप सर्वसमावेशक आहे. कसं काय? तिथे महिला पुरोहित आहेत, शिवाय LGBTQ+ समुदायातल्या लोकांचं स्वागत आहे. मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना मंदिरात यायला बंदी नाही. या गोष्टी पारंपरिक पद्धतींना आव्हान देतात की नाही? खरंच की हे म्हणजे कालीच्या त्या बंडखोर स्वभावाचं आधुनिक रूप वाटतंय. बरोबर. ती जशी सीमा तोडणारी ऊर्जा आहे ना, तसंच काहीसं. त्यांची उपासनेची पद्धत पण वेगळी आहे असं वाचलं. ते म्हणजे थेट देणग्या मागत नाहीत आणि पूजा सगळ्यांसाठी मोफत असावी असं मानतात. हो, ते म्हणतात की देवाकडे यायला कोणाला पैशांमुळे अडचण यायला नको. पण आता हे मंदिरच अडचणीत सापडलंय असं कळतंय. हो ना. एका शेजाऱ्याने आवाजाबद्दल तक्रार केली, त्यानंतर शहराने त्यांना मंदिराची रजिस्ट्रेशन करायला सांगितली आहे. आणि त्यासाठी आता मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल काम, प्लंबिंग, फायर सेफ्टी वगैरे. खर्च पण खूप मोठा आहे, साधारण $1.5 लाख वर. अरे देवा. आणि तो शेजारी पण मंदिराच्या बाबतीत जरा नकारात्मक आहे असं कळतंय. मंदिराच्या लोगोला सैतान म्हटलं वगैरे. समुदाय आता GoFundMe वरून निधी गोळा करतोय. त्यांच्यासाठी हा एक मोठा संघर्ष आहे सध्या. मग या परिस्थितीला आपण कालीच्या शिकवणींशी जोडू शकतो का? म्हणजे संकटांना धैर्याने सामोरं जाणे वगैरे. नक्कीच, 100%. कालीची मुख्य शिकवण काय आहे? निर्भयता, अन्यायाविरुद्ध उभं राहणं. ती शिकवते की गोंधळ, संकट हे सुद्धा बदलाचे आणि काहीतरी शिकण्याचे क्षण असू शकतात. आपल्या आयुष्यातला जो अंधार असतो, ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याला स्वीकारायला ती शिकवते. तर क्वीन्स मंदिरासमोरचे हे आव्हान म्हणजे एका अर्थाने या समुदायाला ही शिकवण प्रत्यक्ष आणण्याची संधी आहे. बरोबर. ते अडचणींना तोंड देत आहेत, आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत, आणि हे करताना ते नकळतपणे कालीचीच तत्व जगत आहेत. धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं आणि आपल्या सामूहिक शक्तीवर विश्वास ठेवणं.
तर काली ही खरंच एक खूप गुंतागुंतीची देवी आहे असं दिसतंय. विनाश आणि सृजन, भीती आणि करुणा, परंपरा आणि बंडखोरी या सगळ्याचं मिश्रण. आणि तिची उपासना आजही जिवंत आहे. क्वीन्सच्या त्या मंदिरासारख्या ठिकाणी तर ती नवीन अर्थ घेत आहे, जिथे तो समुदाय स्वतःच्या जागेसाठी झगडतो आहे. अगदी. आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे शेवटी. कालीची ती विध्वंसक पण तरीही संरक्षक असलेली ऊर्जा, तिचं ते गोंधळ आणि अंधार स्वीकारण्याचं तत्वज्ञान, ते आजच्या जगात समुदायांना ज्या अडचणी येतात त्यांना तोंड देण्यासाठी कसं मार्गदर्शक ठरू शकतं. जसं क्वीन्स मंदिरात घडतंय तसं इतरही ठिकाणी असू शकतं. हे फक्त एका मंदिरापुरतं नाहीये, तर बदलांना सामोरं जाणाऱ्या कोणत्याही गटासाठी हे महत्वाचं असू शकतं.